आज निघाले देवदर्शनासाठी तुळजापूरच्या पुढे नागोबाला. आम्ही आता आलो इथं नागोबाच्या देवस्थानाच्या ठिकाणी. हे बघा इकडं खूप गर्दी झालेली आहे. जिकडं बघावं तिकडं गाड्या सुटलेल्या आहेत आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या नवसाचं इथं भात शिजवण्यामध्ये व्यस्त आहे. आता आम्ही पण तिकडं मंदिराकडे चाललो. तुझ्या हातात फक्त ताट आणि हे बघा आमचा पण भात आता शिजून झालेला आहे. आम्हाला पण आता थोड्याच वेळात आम्ही मंदिराकडे जाणार आहोत. हे पण देवालाच आलेले आहेत नागोबाला. पूजा वगैरे झाली. आता हे प्रसाद खात आहेत आणि मी पण चालले आता दर्शनाला. झालं का दर्शन? होय लवकर आणतो काय की? लवकर आणतो काय की? तुमच्या सोबतच पाणी घेऊन गेल्यावर आम्ही बसलतो. होय आम्ही बॅले आले तिकडे शिजवून घेतलो. बरं येऊ का? नाही आता जायचंय दर्शनाला. हा चाललो आता. चला का तुम्ही पण? मला वाटलं झालंय काय की? बरं बरं चला मग. दरवर्षीपेक्षा यावर्षी खूपच दर्शनासाठी गर्दी दिसते. आणि हे बघा बघा हे किती गर्दी, तुफान गर्दी आहे. आणि या महिन्याची शेवटचा दिवस असल्यामुळे आणि आज आमुषा असल्यामुळे भयंकर गर्दी आहे. देवदर्शनासाठी तुफान लोक आलेले आहेत. मी पण आज दर्शनासाठी आता निघाले मंदिराकडे. कसं आहे किती जरी काही जरी केलं तरी ज्या वेळेस विज्ञान संपतं अध्यात्म सुरू होतं असं म्हणायला हरकत नाही. हे बघा गर्दी, खूप गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. नागनाथ मंदिराच्या विकासासाठी या बालकांना गाड्याची गर्दी बघा खूपच आहे. घेऊ का? अंधार तुझं नाव काय? दाखव ना मग. तुला व्हिडिओ मध्ये यायचं तर नाव सांग ना. दोन किवी टाका. हे भातामध्ये ह्या देवाला फक्त बिना मिठाचा भात, केळी आणि मध असंच प्रसाद चालतो. खूप गर्दी आहे. हे आहे तुळजापूरच्या पुढे नागनाथाचं मंदिर म्हणतात त्याला. चला
नागनाथ मंदिराच्या त्याच्या विकासासाठी पुढेच थोड्या अंतरावरच नवदुर्ग आहे. बघा हे गर्दी किती आहे बघा. शेवटचा दिवस असल्यामुळे आणि आज आमुषा असल्यामुळे खूपच गर्दी नागनाथ वाढलेली आहे. मंदिराच्या विकासासाठी ज्या भाविकांना देणगी द्यायची असेल अशा भाविकांनी ट्रस्टची ठिकाणी जमा करावी. भाविकांना सूचना, चोरापासून सावध राहा, आपापली लहान मुले सांभाळा. हे आहे पाण्याचं कुंड आणि इथल्या पाण्यामध्ये इथला हात शिजवला जातो जो देवाला अर्पण केला जातो. त्यांच्या वतीने आलेल्या सर्व भावी भक्तांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. भाविकांना सूचना, देवामध्ये जास्त गर्दी करू नका, सभामंडपामध्ये गर्दी करू नका. हे बघा हे आहे विहीर आणि ह्याच पाण्याचं महत्त्व इथं आहे. तुम्ही नागनाथ ट्रस्टचे त्यांच्या वतीने आलेल्या सर्व भावी भक्तांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. नागनाथ मंदिराच्या विकासासाठी ज्या भाविकांना देणगी द्यायची असेल अशा भाविकांनी ट्रस्टची जमा करावी. बघा ही गर्दी. आणि हे जागरस देवस्थान आहे अशी सगळ्यांची भावना आहे. ती घाला होता चप्पल कुठे सोडलो? अरे बापरे आमची गाडी लई लांब सोडली. चप्पल कुठे सोडायचं आता चप्पल. मी चप्पल आता कसं करते दर्शनाचं काय ह्याचं नाव काय आमच्या बायकोच नाव ती माहीतच नाही मला. मारुतीच्या पुरीचं नाव
आम्ही आता आलो मेन मंदिराच्या जवळ. हे बघा हे लाल गेट दिसतं, तिथंच मेन मंदिर आहे. तर तिथं गेल्यावर आम्हाला हा भाग चढवायचा आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. वेगळं काही केलं काही तिकडे. तर लय जवळ केले. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त वेळ लावा. नाही त्यापेक्षा जास्त वेळ लावा. एक त्याला ही आहे मेन नागनाथाचं मंदिर म्हणजे नागोबाचं. चला आणि बघा ह्याच मंदिरामध्ये चला यामध्ये चला पूजेसाठी गर्दी करतात आणि हे जागृत देवस्थान आहे. चला इकडे अजून नमस्कार करा. दर्शन घेतले. चला चला ही गर्दी असते मागं. चला आज याला निवांत करायचं. पावती द्या. काय असल्या ऍडव्हान्सला द्या ना. संध्याकाळी मला किंवा सकाळी पावती द्या म्हणलं. पैसे त्याच्यावर आहे. पावती दे. तिकडे बोलायचं वळून घ्या की. ती पावती फाडू नका. फाडून पाडते मी. फाडून पाडते. दिले खावा. खावा दिलाय. डबा घेऊ द्या आम्हाला. चला ताई. हो द्या. आता ती पावती फाडल्या नसल्यामुळे हे करणार ना. ठीक आहे. साईडला उभा राहा. म्हणजे दुसऱ्या माणसाचं तर होते ना. खाऊ बघायला गेलं. हो हो बघितलं. अरे भैया घे ना. ओ माऊली हे घ्या ना. बघा पावती घेत नाही का? 150 रुपये द्यायचे. हा 150 रुपये द्यायचे. बरं ते तांदूळ ठेवा कोण द्या. नारळ फोडता नाही. ताट घ्या मला. भैया नारळ फोडून द्या की. दे 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 द्या. हा तू बघ तिथं पण दुसरं मी देते. चला नमस्कार. पैसे घ्या ना. फुलं काढ की. फुलं काढ. या नमस्कार केला. चला अजून नमस्कार करा. इथं बस मागे. हे बघा हे पान खायचं दुकान आहे ना तुमचं? हा बघा इथं भरपूर लोक या गिराईक म्हणून बरं का यांचं दुकानाची चांगली विक्री होत्या. काय मावशी
चला बघा आता घेता का कसं काय घ्यायचे मामा कसं दिला चिवडा द्या मग पाव किलो द्या मला पण चला नाही बसा त्याच्यात चला घेत्यास बघा भरून जत्रा भरलेली आहे आजची शेवटचा दिवस आमुषाचा म्हणून हे बघा हे प्रसाद घ्या केवढ्याला आहे? 40 वाला 20 वाला देतो. हळदी कुंकू नाही फक्त प्रसाद घे कुरमुऱ्याचा हो केवढ्याला आहे ते 20 हा? 20 ठेव का ते धरा काय थांबा थोडं हा जन्माला यावं आणि अशा साध्या सुध्या यात्रेमध्ये फिरून मनसोक्त आनंद घ्यावा. बाजारामध्ये आपल्या सौंदर्यामध्ये भर घालणारे आपले सौंदर्य फुलणारे कोणतीही एक वस्तू घ्या फक्त 10 रुपयामध्ये या सेलकडे या पूजा ज्वेलरीकडे या व आपल्या आवडीची कोणतीही एक वस्तू फक्त 10 रुपयाला 10 रुपयामध्ये हो घ्या बघूया बघा घ्या साप घ्या सेट घ्या कोणतीही एक वस्तू खरेदी करा फक्त 10 रुपयामध्ये या पूजा ज्वेलरीकडे या गळ्यातील सेट घ्या कोणतीही एक वस्तू घ्या फक्त 10 रुपयामध्ये या सेलकडे या पूजा ज्वेलरीकडे या व आपल्या आवडीची फक्त 10 रुपयामध्ये थोडं इकडे बघतो आंब्याचं झाड आहे का आंब्याच्या झाडापासून थोडं रोड काढल्या बाजूला आमचं आता दर्शन संपलेलं आहे. दर्शन घेऊन आमचं झालेलं आहे. आम्ही निघालो परतीच्या वाटेवर. साबण खाट घ्या 70 रुपये डझन कोणतेही स्टील घ्या इकडे 70 रुपये डझन आणि आता आम्ही थोड्याच वेळात आम्ही आमच्या गाडीकडे जाणार आहोत आणि जेवण वगैरे करून परत आम्ही निघणार आहोत दातपूरला गावाकडे. चला
बघा रंगीबेरंगी प्रत्येक वस्तू इथं गजबजून गेलेला आहे बाजार. हे बघा आता आमचं सगळं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण करून घराकडे निघणार आहोत. हे बघा गाड्याची गर्दी.